सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो आर्यन आहे तो आता दुसऱ्याच महिलेला त्याची आत्या बनवून घरी घेऊन आलेला असतो आणि घरी आल्यावरती सत्य इकडे फोनवर बोलत चाललेला असतो. म्हणजे ते काका त्याचं लक्षच नसतं आणि त्या काकांचा पाय घसरतो. तेवढ्यात ती आत्या पळत येते, त्यांना पकडायला जाते, पण ती पण त्यांच्या तिथे अंगावर पडते. तर आता सगळेजण तिथं बाहेर पळतात. मम्मी साहेबांत्या म्हणतात की काय झालं, कोण आहे ही बाया? तर आता उठ ना बाई, कोण आहे तू? तर आता लगेच काका म्हणतात, मला हात देणार की नाही? जयदीप उठव चल मला. आणि जयदीप आता त्यांचा हात धरून काकांचा त्यांना उठवतो. आणि इकडे जो आर्यन आहे तो म्हणतो की त्या आत्याकडे तो राग बघायला लागतो. तर आता लगेच ते विचारतात, मम्मी साहेब विचारतात, कोण ही बाई इथे का आली आहे? तर आता लगेच ती आर्यन म्हणतो की अहो, काकांना माझ्या आत्यांना माझ्या घरातल्या कोणाला तरी भेटायचं होतं ना, मग ही आणली आहे माझी आत्या, ही माझी आत्या आहे, मी हिला भेटायला आणलं आहे काकांना. तर ते म्हणतात की तुझी आत्या आहे का आर्यन ही? तर आर्यन म्हणतो की हो, माझीच आत्या आहे ही. आणि आता आर्यन म्हणतो की ठीक आहे. आणि मग आता लगेच आर्यननं त्या आत्यानं त्यांना घेऊन घरात येतो मंजूला. सत्याचा तर खूपच राग येतो. मंजू म्हणते काय होतं सत्य हे सगळं? सत्य म्हणतो की अहो वाघमारे, असं काय करताय तुम्ही? तर इकडे आता सत्या मंजूला सरप्राईज देण्याचं ठरवतो, मंजूला खुश करण्यासाठी. तर आता तो पूर्ण तिथं डेकोरेशन वगैरे करतो आणि डेकोरेशन करून ठेवलेलं असतं. आणि तिथे आता तो मंजूला घेऊन येतो. मंजू तिथे येते, हे सगळं बघून आश्चर्यचकित होते, तिला खूपच आनंद होतो. आणि आता सत्य आणि मंजू एकत्र आलेले असतात. ते दोघे एकमेकांजवळ येतात आणि एकमेकाजवळ तिथे उभा असतात. तर इकडं जी आत्या आहे ती नेमकं तिथे लांबून पाहत असते. ती म्हणते की काय चाललं इथे? आणि तिला माहीत नसतं की हे नेमकं काय आहे ते. ती लांबून हे सगळं बघते आणि तिला आता ती आर्यनला सांगेल की नेमकं काय करेल. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच आता सत्य देईल का होकार आर्यनसोबत मंजूच्या लग्नाला, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.